मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानवर्तिकं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवंदे भवबंध विमुक्तये जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास दिन जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मी ज्याचे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरे तैशीची तो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत तसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मिच्याशे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तू मीचे आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या मननाचं चिंतन चालू आहे आपलं आणि ते मनन करत असताना बाधक युक्तीने आणि साधक युक्तीने त्यापैकी आपण आता कुठं आलो बाधक युक्तीमध्ये चिंतन करत असताना भेदाचा विचार सांगितला पहिला कुठला विचार सांगितला कुठला भेद सांगितला पहिला हा जीव हा दुसरा जीव जडाचा तिसरा जीव जीवाचा चौथा ईश्वराचा आणि आता पाचवा भेद सांगतात जड जडाचा त्या भेदाचं चिंतन करून जीव हा ब्रह्मापासून भिन्न नाही तसं त्या भेदाच्या चिंतनाने सुद्धा जड जडामध्ये सुद्धा भेद नाही आहे जड ईश्वरामध्ये भेद नाही आहे जीव जीवामध्ये भेद नाही आहे जड जीवामध्ये भेद नाही आहे असं चिंतन करत करत शेवटी जीव हा ब्रह्मरूप आहे असा निश्चय करायचा आहे आणि तो निश्चय करण्याकरता आता आपण आलो पाचवा प्रकारचा भेद सांगतात जड जडाचा भेद आतापर्यंत सांगितलेली तुम्हाला चार तुम्हाला समजले असं समजून पाचवा सांगूया अभ्यास केला का मागचा काय चोपडी उघडून बघितली का चोपडी आता चौथा भेद कुठला झाला आपला जड आणि ईश्वर याच्यामध्ये भेद नाही कसा नाही स्वप्न आणि प्रपंचामध्ये भेद आहे तो कल्पित आहे जगतावर ब्रह्म आणि जडामध्ये ज्या प्रपंचामध्ये जो भेद आहे तो कल्पित आहे कारण माया किंवा प्रपंचाचं स्वतंत्र सत्ता नाही ब्रह्माच्या सहाय्यानेच ते कार्य करते जवळजवळ सगळ्या भेदाचा विचार करत असताना कल्पितच हा शब्द आहे म्हणजे भेदाची कल्पना केलेली आहे भेद मानलेला आहे वास्तव स्वरूपाने विचार केला तर तिथं भेद नाहीच आहे जिथं मानलेला आहे त्याला शास्त्राने शब्द वापरला कल्पित पण कल्पित असलेला भेद तो निवृत्त झाला पाहिजे ना खरं लवकर निवृत्त होतं पण खोटं लवकर निवृत्त होत नाही ना गाढ झोपेतून माणसं लवकर जागी होतात पण झोपेचं सोंग घेतलेली माणसं लवकर उठत नाहीत बरं का तसं हा जरी कल्पित असला तरी आपल्या चिंतनाना मननाना तो प्रतिबंधक आहे त्याचा बाध करायचा विचाराने म्हणजे
कल्पित असतं ते विचारानेच निवृत्त होतं, बाकी कशाने निवृत्त होत नाही आहे. हा, विचाराने त्याची सिद्धी होते. म्हणून आतापर्यंत आपण त्याचं चिंतन करत आलो. तेव्हा जड आणि ईश्वर याच्यामध्ये भेद नाही. का भेद नाही? एक ईश्वर तत्वच आहे. ईश्वर तत्वाशिवाय जडाला स्वतंत्र सत्ता नाहीये. म्हणून त्याच्यात आणि याच्यात भेद मानता येत नाही. त्याच्याकरता जगत आणि ईश्वर. जगत हे जड आहे आणि ईश्वर हा चैतन्य स्वरूप आहे. पण दिसाला हे दोन दिसत असले तरी असाला एकच आहे. पण जगत जरी हे दिसत असलं तरी ते जड जरी असलं तरी त्याच्या खाली असणार अधिष्ठान परब्रह्म ते चेतनच आहे ना. म्हणून जड पदार्थ चेतन अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही. चेतन अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही. त्याला स्वतंत्र सत्ता नाही, म्हणून त्याच्यात भेद मानताच येत नाही. हा, स्वतंत्र सत्ता त्याला असती तर भेद मानला असता. स्वतंत्र सत्ता नाहीच आहे. हा, म्हणून त्याला स्वप्नाचा दृष्टांत दिला. स्वप्नामध्ये जरी पदार्थ झाले तरी ते कल्पित स्वतंत्र नाहीत आहेत. कारण स्वप्न पडण्याच्या पूर्वी पदार्थ नव्हते आणि स्वप्न निवृत्त झाल्यानंतर पदार्थ मधल्याच काळात पदार्थ झाले. त्या सत्तेचं वर्णन करताना प्रातिभाषिक सत्ता मानलेलं आहे. हा, प्रातिभाषिक सत्ता निर्माण होणार ती खोटीच आहे हो. म्हणून तर संतांनी जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगज असा शब्द वापरला. म्हणून चिंती चरण कमळ रखमा देवी विठ्ठलाचे. सगळं स्वप्नवतच आहे. म्हणजे सगळं काल्पनिकच आहे, सगळं कल्पितच आहे. म्हणून हे जगत जरी आपल्याला प्रतीत्याला येत असलं तरी, जड असलं तरी त्याला स्वतंत्र सत्ता नाही. ते स्वतंत्र राहू शकत नाही. म्हणून जड वेगळं, जग वेगळं आणि देव वेगळा असा भेद त्याच्यामध्ये नाही आहे. मग तोच कसा आहे? तुकोबराने सांगितलं रज्जू सर्पाकार भाशी येले जगदंबर. किंवा तुकोबराने वर्णन केले ज्यांच्या जीवनातले भेद गेले त्यांना अनुभव आला. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. देवच विश्वरूपाने सत्य आहे. विश्व सत्य रूपाने सत्य नाही. देवच विश्वरूपाने सत्य आहे. का तोच प्रत्येक पदार्थामध्ये आहे. म्हणून त्याच्यामध्ये जडात आणि ईश्वरामध्ये भेद नाही. मग जडात आणि ईश्वरामध्ये जर भेद नाही तर जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद कसा असेल? त्याच्याकरता हा सगळा अट्टास आहे. जडामध्ये आणि जीवामध्ये भेद नाही. जडामध्ये आणि ईश्वरामध्ये भेद नाही. ईश्वर आणि जीवामध्ये भेद नाही. तर ब्रह्म आणि जीव याच्यामध्ये भेद कसा असेल? या सर्व भेदाची व्यावृत्ती करत शेवटी आपल्याला सिद्ध करायचं आहे जीव सुद्धा हा ब्रह्मरूपच आहे. ब्रह्मरूपच आहे असं वर्णन करायचं आहे. नाम तसा निश्चय करायचा आहे. आणि तो निश्चय करत असताना आणखी एक पाचवा भेद सांगितला, जड जडाचा भेद. त्या जड जडा भेदाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे की हा भेद भ्रम ही अनुकूल प्रतिकूल ज्ञानद्वारा दुःख हेतू आहे. जो भेद निर्माण होतो या भेदाला कारण एक इथं त्यांनी शब्द भ्रमरूपच आहे. भ्रमातच भेद निर्माण होतो. जिथं भ्रम नाही तिथं भेद निर्माण होत नाही. हे सगळं भ्रमाचाच संबंध आहे बरं का. मग कधी होतो जड जडामध्ये भेद? अनुकूल प्रतिकूल एकच वस्तू आहे, पण एक वस्तू मला सुख देते आणि एक वस्तू मला दुःख देते. भेद झाला ना. जडच आहे, पण एका जडाविषयी आपली भावना सुखाची आहे आणि एका जडाविषयी आपली भावना दुःखाची आहे. म्हणजे भेद केला का नाही? वास्तव आहे काय कल्पित आहे? कल्पितच आहे. जे जड एकच आहेत. जडापासून आपण जडाच्या साह्याने काही व्यवहार करतो. जडाच्या साह्याने व्यवहार करत असताना व्यवहार करता करता त्याच्याविषयी अनुकूल प्रतिकूल बुद्धी निर्माण होते. आमचं घर चांगलं आहे बघा, तुमचं काही घर चांगलं नाही.
हा, आमच्या घरात एसी आहे, आमच्या घरात एकही डास नाही, तुमच्या घरात डास आहेत. जे तुमच्या घराविषयी अनुकूल बुद्धी झाली आणि दुसऱ्याच्या घराविषयी गरज आहे ना, हा, जडच आहे ना. पण एका जड पदार्थाविषयी सुखाची भावना झाली आणि एका पदार्थाविषयी दुःखाची भावना झाली आणि परिणाम आपण भेद मानायला लागलो. प्रत्येक जड पदार्थाविषयी अनुकूल प्रतिकूलतेतून सुख दुःखाची भावना निर्माण झाल्यानंतर जड जडामध्ये भेद आहे असा आपल्याला भाव निर्माण झाला, किंबहुना भ्रम निर्माण झाला. हा भेद भ्रम ही अनुकूल प्रतिकूल ज्ञानाद्वारा सुख दुःख हेतू आहे व सर्व जड पदार्थही दिसतात तरी सत्यच आहेत असा निश्चय करून काही पदार्थाविषयी अनुकूल सुख साधनेची बुद्धी तर काही पदार्थाविषयी प्रतिकूल दुःख साधनेची बुद्धी होते. या जड पदार्थाच्या सत्यत्व निश्चयामुळे उत्पन्न होणारी सुखेच्या तीव्र स्वरूपाची असते, पण परिणामी दुराशा व दुःखच पदरी पडते असा अनुभव आहे. त्यात पहिलं एक कारण सांगितलं. जड जडाचा भेद निर्माण होण्याला कारण काय? पहिल्यांदा सत्यत्व बुद्धी आमची झाली. त्या पदार्थाला सत्य मानला मी. ज्या ज्या पदार्थाला धरून आपण व्यवहार करतो तो पदार्थ नाशिवंत अशी आपली भावना आहे का? नाही आहे. बघा तुम्ही, माणसं दुकानामध्ये जातात, काय वस्त्र घ्यायला जातात आणि वस्त्र घेताना त्या दुकानदारा म्हणतात गॅरंटी काय? गॅरंटी काय म्हणजे हा टिकला पाहिजे, म्हणजे त्याचं सत्यत्वच ना. तो दुकानदार म्हणतो अहो आपली गॅरंटी नाही, कपड्याची गॅरंटी कशी देता येईल? कपड्याची गॅरंटी कसा देता येईल? पण तो सांगतो 1 वर्ष टिकेल, 6 महिने टिकेल. म्हणजे काय झाली? 6 महिने सत्यत्वाची भावना झाली का नाही? 1 वर्ष सत्यत्वाची भावना झाली का नाही? म्हणजे पदार्थ घेताना त्या पदार्थाच्या माग घेणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये सत्यत्वाची भावना निर्माण होते. हेच पहिल्यांदा चुकीचं आहे. सत्यत्वाची भावना निर्माण झाल्यामुळे अनुकूल प्रतिकूल भाव निर्माण झाला त्या पदार्थाविषयी. सुती कपडा सुख देतो, टेरिकॉटचा कपडा गरम करतो. अरे शेवटी कपडाच आहे ना. आपली भावना निर्माण झाली, ते सुखही देत नाही ते दुःख देत नाही. आपली सुख दुःखाची भावना त्या पदार्थाविषयी झाली. त्या पदार्थाविषयी सुख दुःखाची भावना आपली जावली. तो पदार्थ सुखही देत नाही आणि तो पदार्थ दुःखही देत नाही. का? त्या पदार्थाला चेतनत्वच नाही, तर तो आपल्याला काय देणार आहे? त्याला ज्ञानच नाही हो, तो जड स्वरूपच आहे. तो आपल्याला सुख कसं देईल बरं? त्याला 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 सुख म्हणजे काय कळत नाही, त्याला दुःख म्हणजे काय कळत नाही. तो आपल्याला सुख दुःख कसं देईल? मग आमच्या जीवनामध्ये सुख दुःखाची भावना का झाली? पहिल्यांदा त्या पदार्थाविषयी सत्यत्वाची भावना निर्माण झाली. मग त्या पदार्थाविषयी म्हणजे जगताविषयी, आणि जगतामध्ये जेवढे असलेले पदार्थ, जो पदार्थ तुम्ही घ्यायला वेळेला कोणताही घ्या, अगदी सामान्य भाजी घेताना ती बाई म्हणते भाजी राहील ना 4 दिवस. बाई राहील पण भाजी कुठली राहील? भाजी राहते का? पण ती म्हणतात 4 दिवस राहील ना. जे 4 दिवस राहील म्हणजे याचा भाव काय? सत्यत्वाची धारणा. म्हणजे कोणताही पदार्थ आपण खरेदी करताना जो घेतला जातो तो जडच आहे, पण त्याच्या मागे मात्र आपली भावना काय? सत्यत्वाची. आणि त्या सत्यत्वाच्या भावनेतून अनुकूल प्रतिकूल भाव निर्माण झाला. वास्तविक तो पदार्थ आपल्याला सुखही देत नाही आणि तो दुःख देत नाही, पण त्या भावनेचा परिणाम की याच्यापूर्वी मला सुख होणार आहे, याच्यापासून दुःख होणार आहे असं समजून माणसं त्याला सांभाळतात, ठेवतात. शेवटी पदरामध्ये दुराशाच आहे असं वर्णन केले. कुठल्याच पदार्थापासून सुख मिळत नाही आणि कुठल्याच पदार्थापासून दुःख मिळत नाही. का? मग आपल्याला सुख मिळालं हे भावना कशी कळली?
सत्यत्व बुद्धी झाली बरोबर आहे हो. तो पदार्थ सुख देत नाही, दुःख देत नाही, पण त्या पदार्थापासून मला सुख होत अशी भावना निर्माण झाली की नाही? का झाली? अनुकूल प्रतिकूल झालंच की. वास्तविक आपण सुखरूप असताना त्याच्याकडून सुखाची अपेक्षा का करायची आपण? ज्ञानोबाने वर्णन केले की नाही, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांताशी कामू विषयावरी. विषय जडच आहेत ना, विषय जडच आहेत, पण ते विषय मला सुख देतात. अरे आपणच सुखरूप आहोत, ते पदार्थ सुख कसे आपल्याला देतील? त्याची प्रक्रिया काय? अनुकूल प्रतिकूल भावना निर्माण झाली, सुखाची एक भावना झाली, दुःखाची एक भावना निर्माण झाली. आपण हे माहिती सुद्धा त्या पदार्थ घेण्याला हे नाशिवंत आहेत, तरी आपण पदार्थ घेतो आणि सुखाच्या भावनेनंच घेतो ना. त्यानं सांगितलं, हो तुम्ही किलोभर वांगी आणली, किलोभर कारलं का नाही? हे कारलं कडू आहे म्हणले, आम्हाला ते आवडत नाही, वांगी आवडतात. हा, काय कारल्याचं तुमचं मागच्या जन्मातलं गवैर आहे? ते आवडत नाही, आवडत नाही, खाया करता निर्माण झाले का दोन्ही? मग त्याच्याविषयी तुमची कशी बुद्धी आहे? प्रतिकूल आहे. हे कारलं नाव घेतले माणसं नको म्हणतात, वैर आहे तुमचं त्याचे, मग का नको म्हणता असा? हा, ते कडू आहे, प्रतिकूल झालं, आम्हाला आवडत नाही. तुला आवडत नाही म्हणून ते प्रतिकूल आहे, पण ते बरेच लोकांना कारलं आवडतं ना. हा, एक पदार्थ एकाला सुख देतो आणि एक पदार्थ एकाला दुःख देतो. वास्तविक तो पदार्थ कोणाला सुख देत नाही आणि कोणाला दुःख देत नाही. माझी त्या पदार्थाविषयी अनुकूल भावना झाली, मला सुख. तुमची भावना प्रतिकूल झाली, तुम्हाला दुःख. म्हणजे अनुकूल प्रतिकूलतून हा परिणाम, की त्याच्याविषयी पहिला निश्चय झाला की सत्य. मग असा भेद निर्माण झाला जडाजडात. हे कपडा चांगला आहे, तो कपडा चांगला नाही, विभेदच आहे की नाही? जडाजडात. कोणी निर्माण केला? आपणच केला. वास्तविक त्या पदार्थामध्ये भेद नाही आहे, पण जड जडामध्ये भेद निर्माण होण्याकरता पहिलं कारण त्या पदार्थाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली सत्यत्वाची भ्रांती. सत्यत्वाची भ्रांती, आणि सत्यत्वाच्या भ्रांतीतून अनुकूल प्रतिकूल भाव निर्माण झाला. दोन मुद्दे इथं लक्षात ठेवायचे. जड पदार्थाला आपण सत्य समजलं आणि त्या पदार्थाविषयी एक अनुकूल भाव निर्माण झाला, एक प्रतिकूल भाव झाला. अनुकूल भाव झाला म्हणजे ते सुखाला कारण, आणि प्रतिकूल भाव निर्माण झाला म्हणजे ते दुःखाला कारण. पण इथं ग्रंथकर्ते सांगतात, जड पदार्थ हा कोणाला सुखही देत नाही आणि तो कोणाला दुःखही देत नाही. फक्त आपली त्याविषयी निर्माण झालेली अनुकूल प्रतिकूलतेची भावना. सर्व पदार्थाविषयी बरं का, जगामध्ये जेवढे पदार्थ आहेत त्या सगळ्या पदार्थाचा विचार करा. एक म्हणतो हे मला प्रपंच करायचं नाही का, तो दुःखाला कारण आहे. एक म्हणतो मी प्रपंच करणार, त्या सुख आहे. कसं काय? म्हणजे अनुकूल प्रतिकूल भाव, दुसरं याच्या मागे काही कारण नाही बरं का. आणि याच्यातून हे सगळे भेद निर्माण झाले. म्हणजे सत्यात का काल्पनिक आहेत? काल्पनिकच आहे, आपणच मानले हो. याच्यापासून मला सुख मिळतं आणि याच्यापासून दुःख मिळतं, ही केलेली कल्पना जीवाने त्या पदार्थाविषयी, त्याच्यातून शेवटपर्यंत आपल्या पदरामध्ये सुखही मिळत नाही, दुःख मिळत नाही. फक्त माणसं आशेवरती जगतायत. याच्यातून मिळणार आहे, दुःख मिळणार आहे, दुसऱ्या विषयी असेल काय असेल सगळं असं का. त्याच्या पुढे जाऊन सांगू घरातल्या विषय, आमची बायको चांगली, तुमची काय नाही बरं.
आहे ना. हे त्या पदार्थाविषयी त्यावेळी सुख मिळते किंवा दुःख जे मिळते हा ते थोडस शंका वाटते. हा म्हणून मी प्रश्न केला. तुम्ही कोण तोंड उघडलं नाही, आता उघडलं तुम्ही. पदार्थ सुख देत नाही. अनुकूल प्रतिकूल भावनेतून आपल्याला सुखाची भावना निर्माण झाली म्हणून त्याचं वर्णन शास्त्रामध्ये काय केलं. जड पदार्थाकडे आपली ज्यावेळी त्या पदार्थाला घेण्याकरता वृत्ती जाते त्यावेळी तिथं त्या पदार्थाला स्वीकारत असताना वृत्ती स्थिर होते. स्थिर वृत्ती झाली की स्थिर वृत्तीमध्ये त्या आत्मानंदाचं भान पडतं. हा ते एकाच वेळी घडतं सगळं बरं का. आपली वृत्ती तिथं जायला, स्थिर व्हायला, आणि त्या पदार्थात स्थिरता झाली की स्थिरता झाल्याशिवाय सुखाचा अनुभव येत नाही. स्थिरता झाल्याशिवाय सुखाचा अनुभव येत नाही. मग त्या पदार्थाच्या ठिकाणी स्थिर झाली आपली वृत्ती. स्थिर झाल्याशिवाय आपल्या स्वरूपाचा आपल्याला अनुभव येत नाही. आपलाच अनुभव आहे, आपलं सुख आहे, पण तिथं स्थिरता झाल्यावर आपल्याला वाटतं त्याच्यापासून मला सुख मिळायला लागले. मग त्याला दृष्टांत दिलंय ग्रंथकर्त्यांनी. चंद्राच्या प्रतिबिंबाचा. आकाशामध्ये चंद्र आहे, आणि तुम्ही तलावाच्या काठावरती जा, आणि तिथं गेल्यानंतर त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलेलं असतं. आता पाण्यामध्ये पडलेलं असतं, पण ते पाणी स्थिर नसतं. पाणी स्थिर नसल्यामुळे त्या पाण्यामध्ये चंद्र असा डोलायला लागलेला दिसतोय बरं का. चंद्र डोलत नाही, चंद्र स्थिरच असतोय वरती. पण आपल्याला का चंद्र हालायला लागलाय, कंसात नाचायला लागलाय. आता त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलेलं आहे. आपण बघतोय पण चंद्र आपल्याला दिसतोय, पण तो हालतेला दिसतोय. मग त्या चंद्राचं प्रतिबिंब जसंच्या तसं आपल्याला दिसण्याकरता ते पाणी स्थिर व्हावं लागतं. पाणी काय व्हावं लागतं? स्थिर झालं की ज्यावेळी पाणी हलतं त्यावेळी आपल्याला पूर्ण प्रतिबिंब जसं आहे तसं दिसत नाही. ते स्थिर झाल्याशिवाय दिसत नाही. स्थिर झाल्यानंतर मग त्या चंद्राला पाहिल्यानंतर आपल्याला इथं हा चंद्र आहे बरं का. हा चंद्र आहे. पाण्यातला खरा चंद्र का वरचा खरा चंद्र? पण आपली बघण्याची भावना कुठली होते? पाण्यात होते. का तिथं भावना निर्माण झाली? वृत्ती स्थिर झाली. वृत्ती स्थिर झाल्यानंतर ते जसंचे आहे तसं दिसतं बरं का. पाणी स्थिर होणं म्हणजेच अंतःकरण स्थिर होणं. अंतःकरण पाण्यासारखंच आपलं अंतःकरण आहे, ते सारखं डचमळत आहे. मग त्यात आणखी शास्त्रकारांनी ग्रंथकर्त्यांनी भाव सांगितला, पाणी स्थिर पाहिजे आणि पाणी शुद्ध पाहिजे. पाणी स्थिर आहे पण गढूळ आहे तरी दिसत नाही. पाणी स्थिर आहे पण त्या पाण्यावरती शेवाळ आले तरी दिसत नाही. जे नुसतं पाणी असून चालत नाही, ते पाणी पाहिजे, शुद्ध पाहिजे, स्थिर पाहिजे. तसं अंतःकरण आपलं शुद्ध पाहिजे, स्थिर पाहिजे, तर आपल्याला त्याचा अनुभव येतो. ही प्रक्रिया सांगितली. तसं कोणताही पदार्थ आपण घेत असताना त्या पदार्थाला स्वीकार करताना त्या पदार्थाविषयी अनुकूल भावना झाली की ते आपलं अंतःकरण स्थिर झालेलं असतं. अंतःकरण स्थिर झालेलं. स्थिर अंतःकरण झालं की स्थिर अंतःकरणामध्ये सुखाचा अनुभव येतो, आणि अंतःकरण अस्थिर झालं की दुःखाचा अनुभव येतो. हे कशावरती अवलंबून आहे? पदार्थावरती आहे का आपल्या अंतःकरणावरती? त्याला अनुकूल प्रतिकूल भावनेवरती सांगितलं. लक्षात? तो पदार्थ कोणाला सुख देत नाही आणि कोणाला दुःख देत नाहीत. कारण त्या पदार्थालाच मी जड आहे हे सुद्धा त्या पदार्थाला माहिती नाही. ते जडच आहे तो. ज्ञानरहितच ते पदार्थ आहेत.
म्हणून जेवढे जगामध्ये जे पदार्थ आज दिसतात ती कल्पना आम्ही केली की हा पदार्थ मला सुख देतो आणि हा पदार्थ मला दुःख देतो. वास्तविक सुख दुःखाला त्या पदार्थाचा काही संबंध नाही. पुढे वर्णन केलेलं आहे त्यांनी की हा जड जडाचा भेदही कल्पितच आहे. यास युक्ती अशी, जड जडाचा भेद कल्पित आहे प्रतिज्ञा वाक्य होय. कारण हा भेद केवळ नामरूपात्मक उपाधिकृत आहे. नामरूपात्मक त्याला रूप आलं, नाव आलं, आणि ही नाव आणि रूप ही उपाधी आहे. नाव आणि रूप ही उपाधी आहे बरं का. त्या उपाधिकृत आहेत म्हणून ही हेतुवाक्य आहे. जसे एकाच रज्जूच्या ठिकाणी भासणाऱ्या कल्पित सर्प, दंड, भूरेषा इत्यादिकामधील परस्पराच्या भेदाप्रमाणे या अनुमान रूप युक्तीने हा जड जडाचा भेदही कल्पित आहे. त्यांनी एक उदाहरण दिलंय. ज्यावेळी मनुष्याला भ्रम होतो, त्या भ्रम होण्यामध्ये काहीने अशी कल्पना केली, कधी कधी दोरीवरतीच भ्रम होतो असं नाही. तर तुम्ही जर चालला आणि एखाद्याने जर त्या रस्त्यामध्ये पाणी ओतलेलं असेल, असं बारीक पाण्याची रेस ओढली तर त्याला वाटते काहीतरी पडलंय, त्या रेषेने होतं. तुम्ही जर चालला शेतामध्ये जर ते शेत भंगलेलं असेल, असं भेग पडलेला असेल, तर त्या अंधारात काळं लांब दिसतंय. कधी कधी काठी पडलेली असते, ती दिसत नाही का, अंधारच असतो. मग तिथे शब्द काय काय वापरले, भूरेषा. भूरेषा म्हणजे जमिनीला पडलेली भेग, जमिनीला पडलेली भेग. कधी कधी काठी, कधी कधी दोरी. केवळ दोरीवरती सर्पाचा भ्रम होतो असं नाही आहे. कधी कधी भूरेषेवरती होतो, कधी कधी त्या दंडावरती, काठीवरती होतो. म्हणजे कधी दोरीच्या संबंधाने, कधी त्या भूरेषेच्या संबंधाने, कधी दंडाच्या संबंधाने. जडच आहेत पदार्थ बरं का, पदार्थ जडच आहेत, पण त्या जड पदार्थामध्ये सुद्धा भेद. कधी काठी वेगळी, भूरेषा वेगळी, दोरी वेगळी, काही कायच आहेत. पण भ्रम झाला ना, मग तो कोण तो मला दोरीवरती झाला, कोण तो मला काठीवरती झाला, कोण म्हणतो भूरेषावरती झाला. अरे झाला तरी तो कल्पितच आहे ना. दोरी झाला, साप होता का तिथं, काठीच होती. साप होता का तिथं, भूरेषा होती, म्हणजे दोरी होती. शेवटी शोध घेतला तर दोरी आहे, भूरेषा आहे, दंड आहे, पण वास्तवामध्ये साप आहे का. जो भ्रम झाला तो कल्पित आहे का खरा आहे, कल्पितच आहे. जरी जड पदार्थावरती झाला तो कल्पितच आहे ना. तसं या जड जडाला आपण जरी वेगळं मानलं तरी कल्पितच आहे. म्हणजे भ्रम झालेला कल्पितच आहे. तसं जडापासून हा जड पदार्थ आणि तो जड पदार्थ, याच्यापासून मला सुख झालं, याच्यापासून दुःख झालं, ही केलेली कल्पना म्हणजे कल्पितच आहे, खरं नाही आहे. म्हणून जड जडाचा भेदी कल्पितच आहे असे जाणावे. जड अशी पंचमहाभूते व भौतिक पदार्थ सर्व प्रकृती कार्य असल्यामुळे, अर्थात तमोगुण प्रधान असल्यामुळे त्यात ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती अशी संभवत नाही. बर का. पंचमहाभूत ही जडच आहेत आणि त्या पंचमहाभूतापासून सगळे भौतिक पदार्थ निर्माण झालेले, त्याच्यापासून निर्माण झाले बरं का. सगळे पहिली पंचमहाभूत आणि त्याच्यापासून एक एक सगळे पदार्थ निर्माण झाले, त्याच्यापासून निर्माण झालं, पंचमहाभूतापासून निर्माण झालं, म्हणून त्याला भौतिक म्हटलंय. त्याला भौतिक म्हटले बरं का. म्हणजे सगळे पदार्थ जडच आहेत. पण जड जरी असले तरी तिथं प्रकृतीच्या पदार्थ, प्रकृतीचे कार्य म्हणजे माया, उपाय. प्रकृती म्हणजे माया, मायेचं कार्य एक सांगितलं. दुसरं सांगितलं की त्या तमोगुण प्रधान आहे. ते तमोगुण पदार्थापासून जड पदार्थाची उत्पत्ती होते.
पदार्थापासून काही पदार्थाची उत्पत्ती होते आणि काही रजगुण पदार्थापासून उत्पत्ती होते. भिन्न भिन्न मानलेत बरं का. हे जड पदार्थाला तमोगुणाचं प्रधान आहे. जडत्व कधी येतं का तमोगुण मानला सांगतो तुम्हाला, पटवून देतो. माणसाला आळस आला की जडत्व येतं बरं का. समजावं तमोगुण जागा झालाय. काय लोक म्हणताय आज इतकं अंग दुखालय, इतकं अंग दुखालय, काय काय लक्ष लागणार, समजावं आज तमोगुण जागा झालाय. तमोगुणामध्ये कार्य घडत नाही, त्यामुळे काही इच्छा नाही, जेवायची सुद्धा इच्छा नाही, आडवं पडावं असं वाटतं. कार्य करायची इच्छाच होत नाही तमोगुण जागा झाला की. हे पदार्थ तमोगुणापासून निर्माण झाले, यांच्यात ज्ञानाची क्रिया कशी असेल असं वर्णन केले बरं का. म्हणजे तमोगुण जागा झाला की जडत्व निर्माण येतं का नाही. माणसाला झोप कधी येते, तमोगुण जागा झाल्यावरच येते. सत्वगुणा झोप येत नाही माणसाला. झोप येते ती तमोगुणाचं कार्य झोप म्हणजे. झोप म्हणजे तमोगुणाचं कार्य, तमोगुणातच माणसाला झोप येते बर का. म्हणून देवानी रचना केलेली आहे आमच्या तुमच्या करता बर का. सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण, माणसाला काही काल विश्रांतीची गरज आहे आणि त्याच्याकरता तमोगुणाची योजना केलेली आहे. तो तमोगुणामध्ये झोपला जातो. झोपल्यानंतर शेवटी ते सगळी इंद्रिय अज्ञानामध्ये लीन होतात. अज्ञानामध्ये लीन होतात आणि अज्ञान कुठं तद्रूप झालेलं असतं, स्वस्वरूपाच्या ठिकाणी. स्वस्वरूपाच्या ठिकाणी मग तिथं सुखाचा आपण अनुभव घेतो, सुख भोगतो. पण तमोगुणात असल्यामुळे सांगता येत नाही. मग कधी सांगतोय, जाग झाल्यावर, वृत्तीवर आल्यावर. म्हणजे झोप, म्हणून तर ज्ञानोबांनी म्हटले, अरे झोपेला सुद्धा ब्रह्मसुखच आहे, पण ते अज्ञान दशेत आहे म्हणून त्याला ब्रह्मसुख म्हणता येत नाही. उभे त्याच्याकरता सुखाचा अनुभव केवळ तिथं. पण तमोगुणाने आवृत्त आहे, ते तमोगुणाने आवृत्त आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य की जे पदार्थ, जड पदार्थ निर्माण झाले ते तमोगुण प्रधान आहेत आणि तमोगुण प्रधान असणाऱ्या पदार्थाचं वर्णन केले ते ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती रहित असतात. तिथं त्याला ज्ञानही नाही आणि ती क्रियाही करत नाही. जड पदार्थ, जडाला जड आहे हे मला माहिती नाही, एक म्हणजे ज्ञानशक्ती नाही. असा उद्या जर दगड बोलायला लागला, मी दगड आहे, बोलतोय का? बोलणं शक्य नाही. ज्ञानशक्तीच नाही त्या पदार्थात. बरं ठीक आहे, दुसरं त्यांनी वर्णन क्रिया, असं दगड चालायला लागला असं कुठे घडले का? नाही. ते क्रियाही करत नाही आणि ज्ञानही ग्रहण करत नाही, त्याला म्हणतात जड. ज्या पदार्थाच्या ठिकाणी ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती नाही आणि जे तमोगुण प्रधान आहे त्याला म्हणावं जड. एवढी व्याख्या लक्षात ठेवा. अशा जडावरती जर संतांची कृपा झाली तर तेच चालतंय बर का. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. हे अपवाद आहे, हे सगळीकडे घडत नाही. सगळ्यांना भिंती चालवता येत नाहीत आणि सगळ्यांना जरी भिंती चालवता आल्या असतात तर पेट्रोलची गरजच पडली नसती, सगळं सोपं झालं असतं का नाही. त्याने चमत्कार केला काही गोष्टींना, काही लोकांचा अहंकार घालवण्याकरता बर का. त्यांनी ती भिंत चालायला लागली का यांनी चालवली? चालवली. संतांनी चालवली, लक्षात ठेवा. वास्तविक भिंत चालत नाही का? क्रियाशक्ती त्याच्या ठिकाणी नाहीच आहे, ज्ञानशक्ती नाही. म्हणून जड पदार्थ हे तमोगुण प्रधान आहेत, त्याच्या ठिकाणी ज्ञानशक्ती नाही आणि क्रियाशक्ती नाही. अशी ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती अशी संभवत नाही. कारण कोणताही जड पदार्थ चेतना अधिष्ठानाशिवाय व चेतन अशा
प्रेरकाविना कार्यप्रवण होऊ शकत नाही. आज आपण त्या पदार्थामध्ये जडामध्ये भेदाची भावना निर्माण झाली. पण इथं सांगतात तो तमोगुण प्रधान आहे, ज्ञानशक्ती नाही, क्रियाशक्ती नाही, पण तो पदार्थ स्वतंत्र होऊ शकत नाही. तो कोणाच्या तरी आधारावरती राहिलेला आहे. आमची सत्यत्व भावना का निर्माण झाली? आपण थोडंसं चिंतन करून गेलो. जड ईश्वराचं चिंतन करत असताना जडाला अधिष्ठान चेतनाचा ईश्वराचा लक्षात ठेवा. ते स्वतंत्र सत्ता त्यांना नाही आहे. जगताला सत्ता कोणाची आहे? या सर्व पंचमहाभूतांना सत्ता कोणाची आहे? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या हलविल्या प्राणू हाले, म्या चालविल्या सूर्यो चाले. ते चालत नाहीत, हे चालवतोय बाबा. जडच आहे ते सगळे. म्हणजे तो प्रेरणा देणारा प्रेरक तो आहे आणि अधिष्ठान तो आहे. मग अधिष्ठान परमात्मा सत्य असल्यामुळे आपल्याला पदार्थ जड सत्य वाटतात. सत्य वाटण्याचं कारण काय? त्याच्या बुडाला असलेलं अधिष्ठान सत्य आहे. गाडी पळते का चालवणारा पळवणारा आहे म्हणून गाडी पळते? मग गाडी किती पळल? अरे गाडी पळशी काय पळल? त्याला चालक आहे म्हणून गाडी पळवालेली. म्हणजे चेतनाशिवाय जड पदार्थ कार्य करू शकत नाही. आपण चिंतन त्याचं मग करून आलो. 1 कोटीची गाडी घेतली पण चालवणारा नसेल तर? पण ती गाडी पळते ना. गाडी पळते म्हणजे आपली भावना काय झाली? सत्यत्वाची. सत्यत्वाची झाली मग ती सुखाला कारण झाली, ती दुःखाला कारण झाली. इथं सगळं ब्रह्म घोटाळा आहे. फार तुम्ही चिंतन करा एखाद्यामध्ये. जेवढे जेवढे पदार्थ आज आपल्या जीवनामध्ये येतात, प्रत्येक पदार्थाविषयी भावना आहे. तुम्ही आला येताना चप्पल घालायचं विसरून आला. आम्ही सांगितलं चप्पल घाला. महाराज नको, हे मला काय तुमचं चप्पल चांगलं वाटना. का? तुझं चप्पल चमड्याचं आणि माझं चमड्याचंच ना. पण माझं चप्पल हे माझं आहे, भावना झाली त्याच्याविषयी अनुकूलतेची. आणि तुमचं चप्पल हे तुमचं आहे, प्रतिकूलतीच भावनाची चप्पल. अरे मला सुख देतं ना, मग तुला सुख द्यायला पाहिजे ना. पण तुला अनुकूल भावना नाही ना, प्रतिकूल भावना जन्म. असा कोणता पदार्थ नाही. पेन घ्या, हे माझाच पेन चांगला आहे, तुमचा का पेन चांगला लिहित. म्हणून त्या पदार्थाविषयी निर्माण झाली. म्हणून तिथं एक त्यांनी मस्त वाचा शब्द घातला की जरी चेतन पदार्थ हा जड पदार्थ जर असला त्याला चेतनाचा अधिष्ठानाशिवाय तो राहू शकत नाहीये. एक. आणि दुसरा त्याला प्रेरक कोणीतरी असावा लागतो. तो स्वतः कार्य करण्याकरता प्रवृत्त होत नाही. म्हणून त्याच्या बुडाशी असलेलं अधिष्ठान चैतन्य सत्य आहे आणि ईश्वराच्या सत्तेने ते प्रेरित होऊन कार्य करतात. हे आपण विसरलो. परिणाम आम्हाला हे सत्य वाटायला लागलं. चाले हे शरीर कोणाचे सत्य. आता शरीर चालायला, शरीर कसं आहे? जड का चेतन आहे? नक्की लोक म्हणतात मी चालतोय, मी खातोय, मी बोलतोय, सगळं मी करतोय, मी आहे म्हणून घर चाललंय, मी आहे म्हणून गाव चाललंय. अरे तुझं शरीर हे चाललं तुझ्या सत्तेनं चाललं का ईश्वर सत्तेनं चाललं? मग शरीराविषयी भावना आपली सत्यत्वाची आहे का मिथ्यत्वाची आहे? शरीर सुला शरीराविषयी अनुकूल प्रतिकूल भाव निर्माण झाली, सत्यत्वाची भावना झाली शरीर. म्हणून तर माणसं मेल्यानंतर रडतात. गेला म्हणून, ते गेला ते जाणारच आहे ना. देह जाईल जाईल याशी काळबा खाईल, ते सत्य नाहीच आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. पण सत्यत्वाची भावना आणि सत्यत्वाची भावना निर्माण झाल्यामुळे जाताना आपल्याला दुःख होते. हो, सत्य म्हणूनच त्याला सांभाळे, सत्य म्हणूनच प्रेम केलंय, सत्य म्हणून त्याला खाऊ घालतोय. काय काय खाऊ घालतोय?
तिथूनच हे नाशिवंत आहे असं समजायला नाहीये. सर्व जड पदार्थाला अधिष्ठान कोण आहे? हा, परमात्माच आहे. नुसतं अधिष्ठान नाही, तोच प्रेरणा देतो, त्याच्याच प्रेरणेनं कार्य घडतं, त्याच्या प्रेरणेशिवाय कार्य घडत नाही. अधिष्ठान सत्य आहे आणि त्या पदार्थाला प्रेरक परमात्माच आहे. याचा परिणाम आपली तिथं सत्यत्वाची भावना निर्माण झाली आणि सत्यत्वाची भावना निर्माण होऊन अनुकूल प्रतिकूल भाव निर्माण झाला आणि सुख दुःखाचा आपण भोग भोगायला लागलो. हे मला सुख देतो, हा मला दुःख देतो. इथं सांगायचं आहे जड जडामध्ये भेद नाही. या सर्व जड पदार्थाला एक परमात्माच अधिष्ठान सत्य आहे चेतन रूपाने आणि तोच प्रेरणा देतो. मग सुखरूप असणार जे आपलं स्वरूप त्याच्यापासून जीव वेगळा कशा असेल? हा, इकडं जायचं आपल्याला बरं का. हा, जड जडामध्ये भेद नाही तर जीव आणि ब्रह्मात भेद कसा असेल? जीव आणि ब्रह्मामध्ये येतं लक्षात ना. हा, जडाकडून चेतनाकडे आलोय शेवटी बरं का आपण. हा, सुरुवात चेतनासून सुरुवात झाली. हा, म्हणून हा चेतना अधिष्ठानाविना चेतनाशा प्रेरकाविना कार्यप्रवण होऊ शकत नाही. तसा जड पदार्थ स्वतंत्र कार्यप्रवण झाल्याचे किंवा चेतना अधिष्ठानाविना कार्य उत्पन्न करीत असल्याचे व्यवहारात कोठेही आढळत नाही. आढळत नाही. 5 मैलाचा दगड उद्या सकाळी 2 मैलावरती आला असं कुठं घडलं यार? त्या कोपऱ्याला लावलेलं पिंपळाचं झाड आम्हाला 8 दिवसांनी त्या कोपऱ्यावर दिसा असं कुठं घडलंय? हा, जेवढे म्हणून जड पदार्थ आहेत त्यांनी जागा तरी बदलली का असं आतापर्यंत कोणाच्या आढळात आलं का? अनुभवाच्या विरुद्धच आहे. पण तिथं क्रियाशक्ती नाहीच आहे. हा, म्हणून चेतना अधिष्ठानाशिवाय कार्य उत्पन्न करीत असल्याच्या व्यवहारात कोठेही आढळत नाही. संपूर्ण विश्वाला चेतन नाम परमात्माच अधिष्ठान रूपाने निमित्त कारण आणि चैतन्याचा अधिष्ठानावर आश्रयावर कल्पित त्रिगुणात्मक असणारी माया परिणाम रूपाने जगाचे उपादान कारण याविषयी भगवंत सांगतात. मय्याध्यक्षेन प्रकृती सुयेते सचराचरम का जे मेया अधिष्ठिल्या प्रकृती होती चराचराच्या संभूती म्हणून मी हेतू उपपत्ती घडे या. जे माया सुद्धा कार्य करू शकत नाही. माया सुद्धा कार्य करू शकत नाही. ते भगवंताच्या प्रेरणेनंच ती करते. सत्तास्फूर्ती त्याची आहे. सत्तास्फूर्ती त्याची आहे. हा, त्याला उदाहरण फार सुंदर दिलेलं आहे. स्त्रीला पतीच्या नावाने कुंकू आलं. कुणाच्या नावाने? म्हणून तिला हळदी कुंकूला बोलवलं जातं. सत्ता कोणाची आहे? हा, कशावरती? त्या कुंकुवावरती. हे कळतं कधी? सत्ता त्याची आहे का नाही? हा, तिच्या नावाने कुंकू लावलं म्हणून तुम्हाला हळदी कुंकूला बोलवतात. जर कुंकू गेलं तर बोलवतो कोणी? म्हणजे सत्ता प्रवरण करणारा कोण आहे? तो आहे. माया प्रपंच करत नाही, त्याच्या सत्तेनं करते. त्याच्या सत्तेनं करते. ती स्वतंत्र काही करू शकत नाही. स्वतंत्र काही करू शकत नाही. ती जडच आहे. मग देव त्याला निमित्त आहे. निमित्त, अभिन्न निमित्त उपादान कारण. माया ही उपादान सांगितली, परमात्मा निमित्त सांगितलं आणि दोन्ही एकत्र आल्यानंतर हे कार्य होतं. म्हणून शेवटी अभिन्न निमित्त उपादान. अभिन्न म्हणजे त्याच्यापासून वेगळा राहून हे बाबा करतो सगळं. काय हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले ऐशे जैने जाणे तले तो सुटला गा. हे जग निर्माण करून सुद्धा म्हणते मी केलो नाही. याला म्हणतात अभिन्न. आम्हीच निर्माण करतोय आणि म्हणतो मीच केलंय. एक घर बांधलं तर मी केलं म्हणतोय आणि 14 भुवन निर्माण करून सुद्धा म्हणते मी केलं नाही.
हाच कारण आहे, माया उपादान आहे. हा, पण हे सगळं करून त्याच्यापासून वेगळा राहिला, अभिन्न निमित्त उपादान कारण असं वर्णन केलं. पण त्याच्याशिवाय होत नाही, पण त्याच्याशिवाय होत नाही, पण तो त्याच्यात नाही. मी हे केलंच नाही म्हणतोय, ते माझा याचा काही संबंधच नाही म्हणतोय, तो सुटला का. म्हणून जड पदार्थ स्वतंत्र सत्ता संपन्न नाही, स्वातंत्र्य त्याच्याजवळ नाहीये. म्हणून परमात्मा या पद्धतीने माया परिणाम रूपाने जगाचे उपादान कारण याविषयी भगवंताने स्वतः वर्णन केले. सारांश, एकाच चेतना अधिष्ठानाच्या सत्तेने सत्तावान होणाऱ्या आणि चेतना अधिष्ठानाच्या स्फूर्तीने प्रकाशित होणाऱ्या कल्पित अनेक जड पदार्थात परस्परातील भासणारा असा परस्परांचा भेदही कल्पितच आहे, असे युक्तीद्वारा मनन करावे. हा जड जडाचा भेद सुद्धा कल्पितच आहे, म्हणून तो सुद्धा खरा भेद नाही. तसा जीव आणि ब्रह्मामध्ये भेद नाही असं मनन करावं. जड जडामध्ये भेद नाही, जड ईश्वरामध्ये भेद नाही, जड जीवामध्ये भेद नाही, तसा इथं जडा जडामध्ये भेद नाही. मग यांच्यात जर भेद नाही तर जीव हा परब्रह्मापासून कसा वेगळा असेल, हे मनन करण्याकरता एवढं हे लांबलचक सांगितलंय. त्याच्या पुढे वर्णन केले, त्या पद्धतीने मनन करावे. याशिवाय अर्थात उपर्युक्त 5 भेदा व्यतिरिक्त काही मंद बुद्धी पुरुष ईश्वरात भेद मानतात. हे 5 भेद आहेत मुख्य, पण याच्या पुढचे काही मंद बुद्धीचे लोक ते ईश्वरामध्ये भेद मानतात. त्यांच्या ते भेद नाही, थोडकाच आहे, तो वाचून तुम्हाला सांगतो. की काही मंद बुद्धी पुरुष ईश्वरादायी भेद मानतात, पण तोही उपासना विघातक असल्यामुळे दुःख हेतू असून कल्पित आहे. त्याविषयी काहीसा विचार करू. वैदिक सिद्धांतात अनेक देव नाहीत बर का. वेदाच्या दृष्टीने, सिद्धांताच्या दृष्टीने, शास्त्राच्या दृष्टीने देव अनेक नाहीत, देव एकच आहे. देव एकच आहेत. आम्ही तुम्ही मानलेत अनेक, आम्ही तुम्ही मानलेत अनेक बरं का. देव एकच आहे, अनेक देव नाहीत. तरी पण एकम संतम बहुधा कल्पयती अशा उदार दृष्टीने ज्ञान परिवसायी ब्रह्मात्मिक परोक्ष परिवसायी हर यांची सगुणोपासनाही मान्य आहे. म्हणूनच आपल्या साधू संतांना प्रतिमा पूजा व उपासना मान्य होत्या. पण हरिहरा व्यतिरिक्त हेंदरी शेंदरी दैवते की जी क्षुल्लक जीवदशेतील असून त्यांची स्वरूपे उपासना पद्धती आणि उपासकी राजस तामस असल्याचे दिसून येते, तसा त्या शुद्ध थोर भक्ती म्हणून मान्य नाहीत. हे मात्र खास कारण त्या उपासना विधिबाह्य अविहित अर्थात वेदशास्त्र संवादी नसल्यामुळे ज्ञान फल परिवसायी नाहीत. देव एकच आहेत. आम्ही तुमच्या कल्पनेतून आम्ही तुम्ही देव निर्माण केलेत आणि ते उपासना करण्याकरता हा प्रतिबंध आहे. अनेक देव मानणं, अनेक देव मानणं प्रतिबंधक आहे. आता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार प्रत्येक दिवसाला एक देव मानलाय का नाही? प्रत्येक दिवसाला देव मानून त्या वाराप्रमाणे काही काही लोक उपासना करणारे आहेत का नाही, भक्ती करणारे आहेत का नाही? एवढे देव आहेत? एवढे देव आहेत का? देव एवढे नाहीत, आम्ही तुम्ही मानले. देव एकच आहे. म्हणून उपासनाच्या संबंधाने वर्णन केले. काही वैदिक परंपरेतून उपासनेतून देवाने अनेक रूप धारण केली आणि काही लोकांनी शेंद्री हेंद्री देव मानले, पण ते देव सुख देणारे नाहीत. म्हणून तुकोबारांनी फार सुंदर वर्णन केले. शेंद्री हेंदरी दैवते कोणजी पूजे भूते ते
आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान. ज्या देवाची तुम्ही उपासना करता ते देव तुमच्याकडे मागतात. जो देव आपल्याकडे मागतो आपली इच्छा काय पूर्ण करणार हो? त्याच पोट भरलेलं नाही ते म्हणते मला काहीतरी पहिल्यांदा खायला द्या मग मी तुम्हाला देतो. असं कुठे देव असतो? म्हणून त्याला उदाहरण गुरुवरी सक्रे महाराज सांगत असतात. एकाने देवीची उपासना केली, देवीची उपासना केली, देवी प्रसन्न झाली. वरंबुरी असे देव लोक प्रसन्न होतात का गेला लोक कळत नाही त्यांना. प्रसन्न झाली दिलं तर बरं होईल, पुढे दिलं तर बरं होईल. त्या देवीनं त्या भक्ताचं म्हणणं ऐकून घेतलं. भक्ता तू मागितलंस माझ्याकडे बरोबर, घोडं मागितलंस, पण तुला सांगतो लक्षात ठेव मी बसले गाढवावरती, मी बसले. जर घोडं देण्याचं जवळ असतं तर मी गाढवावर बसले असते का? मलाच बसायला घोडं नाही, मी तुला देणार कसं? भक्ताची इच्छा पूर्ण करतात. शेवटी पदाला सुख आहे का दुःख आहे? हा, हे देव आहेत? देव नाहीत, देव एकच आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे. हे देव निर्माण झाले तो कसे निर्माण झाले? आपण रोज नमन वाचतोय. देवी कुबेर गणपती कसे निर्माण झाले? पाण्यावरचे तरंग आहेत, समुद्राच्या पाण्यावरचे. हा, तरंग हे कुठं शेवटी एक रूप होतात? पाण्याशी होतात. म्हणजे जेवढी देवाची रूप निर्माण झाली ती एक रूप कुठं होतात? स्वरूपाशी होतात. मग रूप खरी का स्वरूप खरं? आपण रूपाला देव मानलं, रूपाला देव मानलेला तो काही कालापुरता असतो, काही कालापुरता असतो बर का. हा, तो कायम नसतो. ते कार्य झालं की तो पुन्हा आपल्या स्वरूपाशी एक रूप राहतो. पण माणसं त्या रूपाला धरूनच मानतात माझा देव खरा आहे. माझा देव असा आहे. आणि याच्यातून भांडणं निर्माण झाली उपासकामध्ये. नाम रूपाच्या संबंधाने, स्वरूपाच्या संबंधाने नव्हे. मग हरी असेल, हर असेल, गणपती असेल, जेवढे देव असतील, स्वरूपाने एकच, स्वरूपाने एकच. आपण मागं चिंतन करून गेलो थोडं. एक ग्रस्त बाजारामध्ये गेले बर का, आणि गणपतीची मूर्ती पाहिली. त्याला गणपती पाहता पाहता ते मला हनुमंताची मूर्ती बरी दिसते. त्यांनी सांगितलं ह्या मूर्तीची किंमत 50 रुपये आणि या मूर्तीची किंमत 100 रुपये. ते म्हणला गणपती 50 रुपयाला आणि मारुती 100 रुपयाला. तो देणारा म्हटला गणपतीची आणि मारुतीची किंमत नाहीये म्हटले. मारुतीमध्ये पितळ जादा आहे आणि गणपतीमध्ये पितळ कमी आहे. किंमत कोणाची? पितळाची का गणपतीची की मारुतीची? किंमत देवाची केली का त्यांनी त्या धातूची केली हो? हा, तुम्ही मारुती घेतला तरी पितळच आहे, गणपती घेतला तरी पितळच आहे, देवी घेतली तरी पितळच आहे, कोणताही देव घेतला तरी धातू एकच आहे. तसा रूप देवाची पाहिले तरी स्वरूप एकच आहे. स्वरूपामध्ये काय बदल नाही. पण काही मंद बुद्धीच्या लोकांनी भेद निर्माण केला की हा देव सुख देतो आणि हा देव दुःख देतो, हा देव नवसाला पावतो, हा देव नवसाला पावत नाही. असं होता होता आज भांडणं निर्माण झाली उपासकामध्ये. तुकोबाराय म्हणतात हरिहरा भेद नाही नका करू वाद. तुम्ही भांडू नका, त्यांच्यात भेद नाही, भेद आपल्यात आहे. आम्ही भेद मानलाय. स्वरूपामध्ये भेद नाही. एकच देव अनेक रूप धारण करतो, पण देव दोन नाहीत बर का, देव एकच आहे. म्हणून एकी एकटाची आसोनी एकला. ज्ञानोबांनी वर्णन केले हा एकटाच सगळीकडे आहे, तो एकटाच
सगळीकडे आहे बरं का. एकटा सगळीकडे म्हणजे त्या जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण असा म्हणून जो सांगितला तोच आज अंबाबाईच्या रूपाने तोच आहे. कोल्हापूरला गेला तरी तोच एकटा, तुम्ही ज्योतिबाच्या डोंगरावरती गेला तोच आहे, तोच एकटा, तोच बनलाय मारुती, तोच बनलाय ज्योतिबा, तोच बनलाय, एकटाच तोच बनलाय, तोच काही सगळं जग बनलाय. त्याला देव बनायला का अवघड आहे? आज जग रूपाने कोण बनलाय? देवच बनलाय. मग एकटाच आहे का अनेक आहे? आमची पाण्याची भावना एक आहे का अनेक आहे? ईश्वर ईश्वरात भेद आहे? नाही आहे, एकच ईश्वर आहे. हा, फार सुंदर गवळण. एकी एकटाची असोनी एकला, विश्वाकार हो विश्वी विश्वाकार होऊन या ठेला. हा, विश्वरूपाने तो झाला, विश्वाकार तोच झाला, एकटाच आहे तो, दुसरं काही नाही. लक्षात ठेवा. साखरेचा गणपती घेतला काय आणि साखरेचा घेतला काय, आणि दोन्ही जर पाण्यात घालून जर गॅसवर ठेवलं तर सगळ्याचा पाक एकच होणार आहे. बरोबर आहे ना. त्या साखरेचे सुद्धा देव मिळतात बरं का, पण जे जर गॅसवरती गरम करायला ठेवले तर मारुती राहत नाही, अंबाबाई राहत नाही, पांडुरंग राहत नाही, सगळे साखर एकच होतं. हो, हा, त्या आकाराला मानून आज आपली भेदाची भावना निर्माण झाली. ईश्वर ईश्वरामध्ये भेद नाही. अरे जिथं जीव ईश्वरात भेद नाही तर ईश्वर ईश्वरात भेद कुठला येईल? हा, मग तिथंही भेद नाही बरं का. म्हणून एकच चैतन्याच्या ठिकाणी उपाधी भेदाने वेगळे असलेले हरी व हर या ईश्वर ईश्वरात मात्र भेद नाही. याविषयी तुकाराम महाराज म्हणतात, हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरी आणि हर या दोन्ही ईश्वर चैतन्यात तत्वता मूळ स्वरूपात मुळीच भेद नसून ती दोन्ही चैतन्य एकच आहेत. त्यामुळे हे हरिहराच्या उपासकानो, हरिहराच्या स्वरूपात भेद असण्याच्या बाबतीत वाद करू नका. तो भेद उपाधिकृत असल्यामुळे कल्पित आहे अशी युक्तीने मनन करून हरिहरातील ईश्वराच्या दोन उपाधिकृत स्वरूपातील भेद मिथ्या असल्याचे जाणावे व तसा निश्चय करावा. उपाधिकृत भेद आहे, वास्तव स्वरूपामध्ये तिथं भेद नाही. आम्ही तो मानलेला आहे आणि तो म्हणून त्याच्या पुढे एक वर्णन केलेलं आहे. इथं ईश्वर ईश्वरामध्ये भेद मानला, त्या संबंधाने थोडं आणखी पुढं वर्णन केले. ज्यावेळी मनुष्याला मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे असा निश्चय झाला, आता मीच सच्चिदानंद स्वरूप आहे, त्या स्वरूपापासून मी वेगळा नाही आहे. आता केवळ सुखाची अवस्था आहे, पण आपल्याला आता आनंद भोगायचा आहे, आनंद भोगायचा आहे. त्यावेळी मात्र आता कल्पित द्वैताचा अंगीकार करावा लागतो. देवा तू मी भक्त अंतू देव ऐशे करी. आता मला हा बोध झाला, पण मला आनंद भोगायचा आहे भक्तीचा, आणि आनंद भोगण्याकरता आता नसलेला भेद निर्माण कर. तू देव हो आणि मला भक्त कर. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती वाव, मी भक्तो तू देव ऐशे करी. हा सुद्धा भेदच आहे, पण काल्पनिकच आहे. हा, ज्ञान होण्याच्या पूर्वी सुद्धा भेदच आहे, आणि ज्ञानानंतर आपल्याला आनंद भोगण्याकरता सुद्धा भेदच आहे. पण ज्ञानापूर्वीचा भेदाचा निश्चय आपला सत्यत्वाचा आहे, आणि ज्ञानानंतरचा आपला भेदाचा निश्चय कल्पित आहे, म्हणून तो आपल्याला प्रतिबंध करत नाही. पण ज्ञानपूर्वीचा भेद मात्र प्रतिबंध करतो. तो देवाकडे जाऊ देत नाही, निश्चय होऊ देत नाही. तू कसा वेगळा? हा, ज्ञानानंतर मात्र भेद मांडलेला तो मात्र त्याला प्रतिबंध करत नाही, जाणीवपूर्वक स्वीकार. हा, म्हणून जाणून नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून पहिला जाणत कर, म्हणजे मला हे ज्ञान करून दे पहिल्यांदा. हा, मी ब्रह्मरूप आहे अशा बोधावरती आरूढ कर, आणि नंतर आता नेंत कर. म्हणजे आता तुझ्यात माझ्यात अज्ञान निर्माण कर, म्हणजे देवभक्ताचं नातं निर्माण कर, आणि मला प्रेम दे आणि आनंद भोगायला दे, अशी संगती दे. म्हणजे पूर्वीचा भेद हा सत्यत्वाची भावना आहे, आणि ज्ञानानंतरचा आपण ती मानलेला आहे, काल्पनिक आहे.
अहो ते करावं लागतं घरात बघा. आजोबानी नातू असतो, रविवारची सुट्टी असते. मग ते नातू काय म्हणतोय, आजोबा तुम्ही आता घोडं व्हा, घोडं. मग तो आजोबा वागतो आणि त्या घोड्याच्या पाठीवर कोण बसतो, नातू. आता आजोबा वाकला म्हणून का घोडा झाला का? पण त्या नातवाला आनंद नेण्याकरता घोडा ही कल्पना केली का नाही? कल्पना केली म्हणून तो घोडा झाला का? तो आहे तसाच आहे. पण कल्पना करून आनंद घेतला नाही. तासभर नातवाला खेळलं, तिकडे स्वयंपाक झाला, सोनबाई म्हणले या या गरम गरम खायला. ते जर खेळलं नसतं तर बोट मोडली असती नावाने. पण त्या खेळण्यातून चांगलं सुगरा जेवण मिळालं का नाही, हे मानलेलं आहे, वास्तवामध्ये नाहीये. म्हणून आज आपल्याला जीव ब्रह्माचा अभेद निश्चय होण्याकरता या भेदाचं चिंतन या पद्धतीनं युक्तीनं केलं पाहिजे. आणि शेवटी जीव हा ब्रह्मरूप आहे अशा बोधावरती झालं पाहिजे, असा निश्चय झालं पाहिजे. हे मननाला साधक बाधक युक्तीने केलेलं चिंतन आहे. असं चिंतन करून आपण निश्चय करावा. आहे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम